आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये कोणी काय पाहावं, कोणी काय करावं, कोणी काय खेळावं हे आपण मोठ्या प्रमाणात बघत आहोत की अनेक जण या मोबाईलमध्ये गुंग झालेले असतात। मग अशाच पद्धतीने एका तरुणाला मोबाईल बघायची सवय मोठ्या प्रमाणात लागलेली होती, पण मात्र मोबाईलमध्ये तो नको तसे व्हिडिओ, नको त्या साईटवर जाऊन तशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचा नाद त्याला त्या ठिकाणी लागलेला होता। मग एक दिवस अशाच पद्धतीने घरामध्ये कोणी नसताना त्यानं मोबाईल चालू केला आणि मोबाईलमध्ये नको त्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला त्यानं सुरुवात केली। आता त्याच घरामध्ये बाजूच्या बेडरूममध्ये त्याची 17 वर्षीय बहीण ही झोपलेली होती आणि यानं ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या जवळ जाऊन हा सुद्धा झोपला आणि एक धक्कादायक प्रकार घडला। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशच्या कासागंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणि याच जिल्ह्यामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 3 फेब्रुवारी 2024ची। 3 फेब्रुवारी 2024ला या घरामध्ये राहणारा जो तरुण आहे तो त्या ठिकाणी एकटा होता आणि त्याला मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ बघायचा नाद लागलेला होता आणि हा नाद लागलेला असतानाच या दिवशी त्याच्या घरामध्ये कोणीही नव्हतं आणि त्याच्या घरामध्ये फक्त त्याची बहीण आणि तो असे दोघच जण होते। आता त्याची बहीण तिच्या बेडरूममध्ये झोपलेली होती आणि हा इकडं मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ नको त्या पद्धतीनं बघू लागला। मग हे सगळं व्हिडिओ पाहून त्याच्या भावना या उत्तेजित झाल्या आणि तो त्याच्याच बहिणीजवळ जाऊन झोपला आणि त्यानं तिच्याबरोबर जबरदस्ती केली। तिनं त्याला विरोध केला, पण मात्र यानं तिच्यासोबत जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि जबरदस्ती झाल्यानंतर यानं तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार केलं। ठार करण्याचं कारण हे होतं की तिनं जर उद्या ही गोष्ट कोणाला सांगितली तर मग मात्र त्याचं काही खरं नाही, त्याच्यावर कारवाई होईल या भीतीनं त्यानं तिचा गळा आवळला आणि तिला ठार केलं आणि त्या ठिकाणाहून पसार झाला, घरातून निघून गेला। काही वेळानंतर त्या ठिकाणी त्या मुलीचे आईवडील आले आणि आईवडील आल्यानंतर त्यांनी सगळं बघितलं तर त्यांना हिचा मृत्यू नेमका का झाला, कसा झाला हा एक मोठा संशय त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता। जेव्हा मुलाकडं विचारलं तेव्हा ते म्हणे मला काय माहीत नाही, मी बाहेर गेलो होतो। पण मात्र जेव्हा हे प्रकरण जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलं, पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करायचं ठरवलं, तेव्हा पोलिसांना संपूर्ण संशय त्या तरुणावर आला आणि त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलं। पोलिसांनी काही प्रश्न त्या तरुणाला विचारले, तेव्हा मात्र त्याला पाहिजे तसे उत्तर देता आले नाही। मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं, तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पोलिसांनी त्याचा मोबाईलसुद्धा जप्त केला आणि त्याच्या मोबाईल गॅलरीमध्ये अनेक तपासून पाहिला असता त्याच्या गॅलरीमध्ये असे अनेक प्रकारचे व्हिडिओ पोलिसांना आढळून आले आणि पोलिसांनी आता त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी त्या मुलीच्या आईवडिलांनी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी केलेली आहे। नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या या कासगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। आजकाल मोबाईलचं व्यसन हे अनेक जणांना लागलेलं आहे, पण मात्र त्याचा वापर कसा करावा, कशा पद्धतीनं करावा, त्याच्यामध्ये काय पाहावं एवढी सुद्धा म्हणजे अक्कलच म्हणावं लागेल त्याला आजकालच्या तरुणांना राहिलेली नाही का, असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, म्हणावं असं वाटतं। पण हा काही जो प्रकार घडला या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।